अंबरनाथ पश्चिमेतील महात्मा गांधी विद्यालयाच्या हॉलमध्ये अपंग विकास सेवा भावी संस्था यांच्या वतीने जागतिक अपंग दिनानिमित्त दिव्यांग बांधवांसाठी साहित्य वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली। त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी सर्व दिव्यांग बांधवांशी संवाद साधत त्यांना प्रोत्साहन दिले। यावेळी दिव्यांग बांधवांना व्हीलचेअर, 11वी ते ग्रॅज्युएशन उत्तीर्ण विद्यार्थ्यांना धनादेश तसेच प्राथमिक ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले। यावेळी उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना वाळेकर यांनी सांगितले की गेल्या 14 वर्षांपासून ही संस्था कार्यरत असून संस्थेने अनेक दिव्यांग बांधवांना उभे राहण्यासाठी नेहमी सहकार्य केले आहे। त्यामुळे आता आचारसंहिता जरी असली तरी यापुढेही शिवसेनेच्या वतीने दिव्यांग बांधवांना मदत केली जाईल। तसेच नागरिकांनी सुद्धा सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन त्यांनी या निमित्ताने केले आहे। या कार्यक्रमाला समाजसेवक सलील जव्हेरी, रोटरी क्लबचे सर्जेराव सावंत, मुस्लिम समाजाचे सलीम चौधरी, अपंग विकास सेवा संस्थेचे संस्थापक किशोर धुमाळ, संस्थेचे पदाधिकारी डेव्हिड संगाटे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते। या कार्यक्रमात दिव्यांग बांधवांना विविध शैक्षणिक आणि दैनंदिन वापरातील साहित्याचे वाटप करण्यात आले। या निमित्ताने बोलताना शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांनी आगामी नगरपरिषद निवडणुकीत धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून शिवसेनेच्या उमेदवारांना विजयाच्या मार्गावर नेण्याची विनंती उपस्थित नागरिकांना केली आणि या विनंतीला मान देत दिव्यांग बांधवांनी शिवसेनेला जाहीर पाठिंबा देत कार्यक्रमाचे संयोजक आणि आयोजक संस्थेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे आभार मानले। ब्युरो रिपोर्ट, मेट्रो न्यूज, अंबरनाथ। निवडणूक तीच, फक्त तारीख नवी। प्रभाग क्रमांक 17 मध्ये शिवसेनाच हवी। प्रभाग क्रमांक 17 मधील शिवसेना उमेदवार सौ कल्पना अशोक गुंजाळ, निनाद नारायण करमरकर आणि थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ मनीषा अरविंद वाळेकर यांना 20 डिसेंबर रोजी धनुष्यबाणासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा।